फ्रेंड्स, अश्विनी किचन वाट आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत। उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागणार आहेत आणि मुलं घरी असल्यानंतर त्यांना चटपटीत खायला आवडतेच, तर अशीच एक रेसिपी घेऊन आलेली आहे खास मुलांसाठी। चटपटीत अशी कच्ची दाबेलीची रेसिपी आज तुमच्यावर शेअर करणार आहे। साहित्य आणि प्रमाण स्क्रीनवर दिलेले आहे त्याप्रमाणे घ्यायचं। 4 बटाटे उकडून घेतलेले आहेत, मॅश करून घ्यायचे। मॅशरच्या सहाय्याने मॅश करायचे, जर नसेल तर मिक्सरमध्ये एक वेळा फिरून घ्यायचे म्हणजे छान स्मूथ होतात। मॅश करून घेतलेले आहेत बटाटे। कढई तापायला ठेवलेली आहे गॅसवर। 2 पळी तेल टाकायचं सुरुवातीला। पाव चम्मच लाल तिखट टाकलेला आहे। कच्ची दाबेली मसाला हा मी घरच्या घरी तयार केलेला आहे। याची रेसिपी घरच्या घरी दाबेली मसाला कसा तयार करायचा तर याची रेसिपीची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲड करणार आहे, तुम्ही तिथे जाऊन बघू शकता। तर 2 चम्मच दाबेली मसाला टाकलेला आहे, पाव चम्मच हळद टाकलेली आहे आणि पाव चम्मच लाल तिखट टाकलेलं आहे। दाबेली मसाल्यामध्ये ऑलरेडी तिखट आहे त्यामुळे लाल तिखट कमी टाकलेलं आहे आणि आंबट तिखट गोड अशी दाबेलीची चव असते त्यामुळे 1 चम्मच साखर टाकली आहे। त्यानंतर मॅश करून घेतलेला बटाटे आहेत ते टाकलेले आहेत। गॅसची फ्लेम लो ठेवायची म्हणजे मसाला जळणार नाही आणि चवीनुसार मीठ। दाबेली मसाल्यामध्ये मीठ आहे त्यामुळे इथे मी मीठ म्हणजे कमी टाकलेलं आहे, चवीनुसार टाका। आणि छान असं मिक्स करून घ्यायचं एकजीव मसाला आणि पोटॅटोच। व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर चिंचगुळाची आंबट गोड चटणी आहे ती टाकायची। 1 मोठा चम्मच भरून अशी चिंचगुळाची चटणी टाकलेली आहे। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आणि आपलं बॅटर तयार झालेलं आहे। एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं बॅटर, थंड होऊ द्यायचं थोडं आणि व्यवस्थित स्प्रेड करायचं। जसं आपण बाहेर ठेल्यावर किंवा बाहेर हॉटेलमध्ये जशी दाबेली खात होते तसं थोडं डेकोरेट करून घ्यायचं त्या पद्धतीने। तर 2 मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहेत, बारीक चिरून घ्यायची। थोडी कोथिंबीर धुवून घेतलेली आहे स्वच्छ। ती टाकून घ्यायची, बारीक चिरून घ्यायची। सुरुवातीला कांदा बारीक चिरलेला तो टाकायचा। त्यानंतर डाळिंबाचे दाणे घेतले ते टाकले, छान असे स्प्रेड करायचे म्हणजे दिसायला खूप छान दिसेल आणि खायलाही तेवढं छान लागतील। बारीक शेव घेतले ते टाकायचे। ते टाकते आहे मी।
मसाला शेंगदाणे आहे, याची रेसिपीही मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे, तुम्ही जाऊन बघू शकता. अगदी झटपट होतात. तर मसाला शेंगदाणे पण असे स्प्रेड करायचे, छान असे क्रंची लागतात खाताना दाबेलीमध्ये आणि टेस्ट अप्रतिम येते. आणि सर्वात शेवटी वरून असा थोडासा कोथिंबीर टाकायचा. तर आपली दाबेली मसाला जे दाबेलीसाठी मसाला बनवतो तो रेडी झालेला आहे बटाट्याचा. तर आता पाव घ्यायचे, छोटे पाव मिळाले तर फारच छान, किंवा मग असं वडापावचे जे लादी पाव असतात ते घ्यायचे. 4 पाव घेतलेले आहेत मी. आणि सुरीच्या साहाय्याने मधोमध व्यवस्थित कट करून घ्यायचे त्याला. एक साईड कट नाही करायची, मसाला भरून त्याला आपल्याला त्यावरती असं ठेवता आलं पाहिजे, म्हणजे 2 भाग नाही करायचे पावचे. आता इथं चिंचगुळाची जी चटणी आहे ती स्प्रेड करून घ्यायची, आधी व्यवस्थित लावून घ्यायची. आणि त्यानंतर आपण जे सारण बनवून घेतलेलं आहे दाबेली मसाल्याचं, तर बटाट्याचं, ते छान असं लावून घ्यायचं आहे, स्प्रेड करून घ्यायचं. कमी साहित्यामध्ये, कमी खर्चामध्ये भरपूर असे दाबेली तयार होतात आणि खायला तर अप्रतिम लागतात. कारण आपण घरी बनवतो, आपण स्वच्छतेची तेवढीच काळजी घेतो, त्यामुळे घरी बनवले पदार्थ आरोग्यासाठी चांगलेच असतात, मुलांसाठी चांगले असतात. तर असे बनवून बघायला हरकत नाही. आणि आता उन्हाळा आहे, मुलं घरी असतात, तर मुलांना काहीतरी वेगवेगळं करून खायला दिलं पाहिजे. म्हणजे मुलांना घरी राहतात तर त्यांना एक एन्जॉय होतो, आनंद मिळतो खाण्याचा. तर वरून असे डाळिंबाचे दाणे, कोथिंबीर, मसाला शेंगदाणे ॲड करायचे आणि थोडी नायलॉन शेव, जी बारीक शेव आहे ती टाकायची. आणि व्यवस्थित असं पॅक करून घ्यायचं. आता साईडला थोडासा असा व्यवस्थित मसाला भरून घ्यायचा, दाबेलीचं जे आपण बॅटर बनवलेलं आहे ते. आणि शेव अशी साईडला लावून घ्यायची त्याला. तयार झालेली अशाच प्रकारे सर्व पावामध्ये जे बॅटर आहे ते भरून घ्यायचं. तवा गरम करायला ठेवला गॅसवर तापायला, त्यावरती छान एक चम्मच साजूक तूप टाकायचं, थोडासा दाबेली मसाला टाकायचा, म्हणजे जे वरून पावची कोटिंग आहे ती क्रिस्पी होणार आणि थोडी त्याला दाबेलीच्या मसाल्याची टेस्ट येणार, तर खायला छान लागते. असे स्प्रेड करायचे, म्हणजे दाबून घ्यायचे, जेणेकरून ते छान असे कुरकुरीत होतील, भाजले जातील छान. असं थोडं स्प्रेड केल्याने म्हणजे थोडेसे दाबायचे, पावाला बॅटर व्यवस्थित लागते आणि भाजल्या जातं छान. तर घरच्या घरी दाबेली मसाला कसा तयार करायचा, संपूर्ण डिटेल, छोट्या छोट्या अशा एकदम महत्त्वपूर्ण डिटेल्स दिलेले आहेत, तर त्याची लिंक्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देणार आहे. आणि मसाला शेंगदाण्याची पण, तर तुम्ही नक्की जाऊन बघा, व्हिजिट करा चॅनलला. आणि रेसिपी आवडल्यास अश्विनी किचन हट माझ्या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. आणि रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. तर मस्तपैकी गरम गरम असे छान दाबेल्या तयार झालेल्या आहेत, बघू शकता. छान अशा थोड्या खरपूस भाजून घ्यायच्या आणि तयार आहेत आपली दाबेली.
साईड पलटून घ्यायच्या, छान भाजून घ्यायचे. तर मग नक्की बनवून बघा. या उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये मुलांना खायला तर तुम्ही खा, एन्जॉय करा. आणि रेसिपी आवडल्यास पुन्हा एकदा रेसिपीला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला अवश्य भेट द्या. बघू शकता छान असा रंग असा बघू शकता. दाबेली तयार झालेली आहे. तर नक्की बनवून बघा, खा. तुम्हाला आवडल्यास कमेंट्स करायला विसरू नका. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. नवीन असतील दादा ज्यांनी आतापर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा. शेजारी बेलचं आयकॉन बटन प्रेस करा, म्हणजे माझ्या नवनवीन येणाऱ्या रेसिपीज तुम्हाला बघायला मिळतील. आणि पुन्हा एकदा व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.